डॉक्टर ऑर्थो आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा आज निकाल। थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे जलद आणि अचूक निकाल। सर्वात आधी फक्त जय महाराष्ट्रवर पाहत रहा दिवसभर जय महाराष्ट्र। मुंबई महापालिकेतल्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरला। महत्त्वाच्या 4 समित्यांचं वाटप पूर्ण। सर्वाधिक महत्त्वाची स्थायी समिती शिक्षण समिती भाजपकडेच राहणार, सूत्रांची माहिती। मुंबई महापालिकेची पहिली महासभा 16 फेब्रुवारीला। विरोधी पक्षनेता सभागृह नेत्याच्या निवडीकडे लक्ष। पुण्याचा कारभारी आज ठरणार। महापौर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता। भाजपच्या मंजुषा नागपूर यांचं नाव आघाडीवर। चंद्रपुरात सत्ता स्थापनेचा तिढा कायम। काँग्रेस भाजपमध्ये तीव्र संघर्ष सुरू। तरीही मुनगंटीवार धानोरकर आज एकाच मंचावर येणार। सोलापूरमध्ये स्ट्रॉंग रूम मधून ईव्हीएम सह गाडी घेऊन जाणं पडलं महागात। गाडी चालकाविरोधात गुन्हा दाखल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज 61वा वाढदिवस। दादांच्या निधनामुळे शिंदे वाढदिवस साजरा करणार नाहीत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब गुवाहाटीत दाखल। कामाख्या देवीचं दर्शन घेणार। बेकायदा वृक्षतोड झाली तर अधिकाऱ्यांवर थेट गुन्हा नोंदवा। मुंबई हायकोर्टाचं संताप व्यक्त करत पोलिसांना निर्देश। एनओसीनं कन्व्हेन्सचा हक्क जात नाही। हाऊसिंग सोसायट्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय। मुंबईतल्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कर लावा। नवनियुक्त भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकरांची बीएमसी आयुक्तांकडे पत्रातून मागणी। मुंबईतल्या लोकल सेवेचा लवकरच होणार कायापालट। मुंबईकरांच्या सेवेमध्ये लवकरच वंदे मेट्रो एसी ट्रेन धावणार। एमआरव्हीसी कडून अत्याधुनिक 238 रेकसाठी निविदा प्रक्रिया सुरू। पुढच्या महिन्यात 400 नव्या बसेस ताफ्यात येणार। नव्या बसचं राजमाता जिजाऊ असं नामकरण। परिवहन मंत्र्यांची घोषणा। सोलापूर जवळच्या विजयपूरमध्ये प्रशिक्षण विमान कोसळलं। अपघातात 2 वैमानिक जखमी। येत्या 31 मार्चपर्यंत नक्षलवादाचा अंत करणार। छत्तीसगडमधल्या आढावा बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त। निवडणूक आयोगानं आता भाजपचा झेंडा फडकवावा। अखिलेश यादवांचं टीकास्त्र। काँग्रेस खासदार गौरव गोगोईंवर पाकशी संबंधाचा आरोप। आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्वांच्या दाव्यानं एकच खळबळ। दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुता। भारत मलेशियाच्या भूमिकेवर एकमत। सेमीकंडक्टर क्षेत्रासह इतर महत्त्वाचे 11 करारही झाले। गलवान संघर्षानंतर आठवड्यातच चीननं केली होती अण्वस्त्र चाचणी। अमेरिकेचा मोठा गौप्यस्फोट। भारत पाकिस्तान सामन्यासाठी सर्वंकष प्रयत्नांना वेग। आयसीसी उपाध्यक्ष ख्वाजांकडून नक्वी अमिनुल यांची भेट। आजपासून कोकणामध्ये यात्रेची धूम। आंगणेवाडीच्या भराडी यात्रेची होणार सुरुवात। मंत्री आशिष शेलार पहिल्याच दिवशी घेणार दर्शन।